तर आज आपण संत तुकाराम महाराजांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या पूर्वजाबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करत आहोत त्यांच्या पुण्यभूमी देहू गावापासून. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. तुकोबांची जन्मभूमी कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व पुण्यत्व आले हे तेथे नांदत असलेल्या पांडुरंगाच्या देवतेमुळेच. हे जागृत स्थान आहे फक्त पांडुरंगाच्या देवतेमुळे. इंद्रायणी नदीच्या शोभामय तीरावर पांडुरंगाचे देवस्थान आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामंगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडत उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वर देवालय आहे. जवळच पल्लाळाचे वन आहे. त्यात सिद्धेश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते ते दैववान आहेत. वाचनेचा देवचा नामघोष करीत आहेत. तुकाराम महाराज तुकोबांचे वेळेचे हे देहू गावाचे वर्णन होते. तुकोबांपासून सुमारे 300 वर्षापूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे देहू गावी राहत होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी कार्तिकी वारी विश्वंभर बाबाच्या आई वडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी वाडवडिलांप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांचा मातोश्रीचा त्यांच्यावर विशेष भर होता. या निकिट सेवेने देव पांडुरंग पुरास देहूस धावत आले. असे पुंडलिकारांच्या निकट सेवेने देव वैकुंठापासून पंढरीला धावत आले तसे. आषाढी शुद्ध दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभर बाबाच्या स्वप्नात भेट देऊन मी तुमच्या गावी आलो आहे असल्याचे सांगून देव आंबेनियाच्या वनात निद्रस्त झाले. सकाळी विश्वंभर बाबा गावकऱ्यांच्या समवेत आंबियांच्या वनात गेले. तेथे त्यांनी श्री विठ्ठल रखुमाई स्वयंभू मूर्ती मिळाल्या. मूर्तीची स्थापना बाबांनी आपल्या वाड्यातील देवघरात केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. देवाचा प्रतिवर्षी महोत्सव होऊ लागला. महोत्सवाच्या खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुद्ध एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभर बाबाचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या छात्रवृत्तीकडे वळले. कुटुंबियांना घेऊन राजाश्रयास गेले. तेथे त्यांनी सैन्यामध्ये अधिकाराच्या जागा मिळवल्या. त्यांचे हे कृत्य त्यांच्या आई अमाबाई यांनी आवडले नाही. देवालाही पसंत पडले नाही. देवांनी अमाबाईच्या स्वप्नात येऊन सांगितले की तुमच्याकरिता मी पंढरपूर सोडून देहूस आलो आणि तुम्ही मला सोडून तेथे राजाश्रयात आलेत. हे बरं नव्हे. तुम्ही देहूला परत चला. अमाबाईंनी मुलांना स्वप्नातील वृत्तांत निवेदन केलेला व देहूस परत जाण्यास परोपरीने सांगितले. मुलांनी त्यांच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पुढे लवकरच राज्यास परचक्र आले. उभयता बंधू रणांगणावर शत्रूशी लढता लढता दारातीर्थ पडले. मुकुंदांची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर होती. तिला घेऊन अमाबाई देहूस आल्या. सुनेला माहेरी बाळंपणाकरिता पाठवले आणि आपण देवाची सेवा करू लागल्या. हरीच्या पत्नीस मुलगा झाला. त्याचे नाव विठ्ठल होते. विठ्ठलाचा पुत्र पदाजीचा शंकराचा पुत्र कान्होबा आणि कान्होबांचे वल्लोबा आणि वल्लोबांना यांना 3 पुत्र झाले. वडील सावजी आणि मधले तुकाराम आणि धाकटे कान्होबराया. कान्होबरायांच्या या काळात जन्म झाला ते कुळ पवित्र होते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीची दास जन्म घेती. ते कुळ क्षत्रियांचे होते. पूर्वजन्मी रणांगणावर शत्रूशी लढता लढता देह ठेवले होते. घराण्याचे सुसंस्कृत होते. धार्मिक होते. घरात पिढ्यानपिढ्या विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीबाडी होती. सावकारी होती. व्यापार धंदा होता. 2 वाडे होते. एक
राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापारधंदा करीत म्हणून त्यांना वाणी म्हणत, आणि तुकोबांनी यांनी सगळ्यांनीच उपेक्षा केली म्हणून त्यांना गोसावी म्हणू लागले. गोसावी हे काही या कुळाचे आडनाव नव्हे. आडनाव मोरे आणि गोसावी ही पदवी. इंद्रायणी धनी आम्ही झालो गोसावी. गीताकाली वैश्याची गणना शूद्रांतात होऊ लागली. श्री ज्ञानदेव तुकोबांच्या काळात क्षत्रियांची गणना ही शूद्रात होऊ लागली. दोनच वर्ण त्या काळात राहिले होते, ब्राह्मण आणि शूद्र. म्हणून तुकोबांना शूद्र म्हणू लागले.